से करी तुझे पाय चित्ती धरी, उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी, तुका म्हणे आता लाभ नाही या परता। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी, महायोग पीठे तटे भीमरथ्या। वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम। परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। हेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाया। दुर्बुद्धीते मना कदा नुपजो नारायणा। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्वपूर्ण असा हा 4 चरणाचा अभंग। या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना केलेली आहे की हे प्रभू, मानव समुदायाला बुद्धी हे फार मोठं वरदान मिळालेलं आहे, पण ही बुद्धी सद्बुद्धी म्हणून काम करत असेल तर यातून काही चांगलं आणि विधायक घडेल। पण हीच बुद्धी जर दुर्बुद्धीत रूपांतरित झाली मग मात्र व्यक्तीसह समाजही अधोगतीला जाऊ शकतो। आणि म्हणून मानवाला मिळालेले हे वरदान अभिशाप ठरू नये यासाठी प्रभू आम्हाला कधीही दुर्बुद्धी आमच्या अंतःकरणात निर्माण होऊ देऊ नको। आणि या चित्तामध्ये अखंड तुझ्या स्वरूपाचं तुझ्या पायाचं स्मरण राहू दे। आमच्या अंतःकरणात निर्माण होणाऱ्या सद्भावना त्या शेवटापर्यंत जाऊ दे, त्या अखंड टिकून राहू दे। आणि आमच्या जीवनातला तोच सर्वोच्च लाभ आहे असा हा महत्वाचा विषय महाराजांनी या अभंगातून भगवंताकडे प्रार्थनेच्या रूपानं मांडलाय। प्राप्त वेळेमध्ये काही सेवा आपल्याला या ठिकाणी समर्पित करायची। गेली 52 वर्ष माघशुद्ध दशमीचा हा सोहळा प्रेमनिधी पूजनीय श्री संत गणोरे बाबा आणि पूजनीय आईसाहेब सीतामाई यांच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी हा उत्सव संपन्न होतोय। आणि बाबांच्या आईसाहेबांच्या शिकवणीनुसार आजही सर्व साधक वर्ग शिष्य भाविक वर्ग एकत्र येऊन माऊली तुकोबारायांच्या विचारधारेद्वारा या ठिकाणी ही संपूर्ण सेवा नामस्मरणाची संपूर्ण साधना या ठिकाणी चालवली जाते। तेव्हा या आश्रमाच्या सेवेमध्ये सहभागी असलेले सर्व सेवक साधक वर्ग, भुकुम भुगाव आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, वारकरी संप्रदायाची आपल्या या मुळशी तालुका आणि परिसरातील सर्व मान्यवर, टाळकरी, अभ्यासक, उपासक, गुणीजन मंडळी, आळंदी येथून आलेले सन्माननीय सर्व महाराज मंडळी आणि विद्यार्थी
आपल्या सर्वांच्या सहयोगानं आणि प्रेमनिधी पूजनीय संत श्रेष्ठ गणोरे बाबांच्या कृपा प्रसादात या भूमीमध्ये 52 वर्ष अव्याहतपणानं ही सेवा होत आहे. फार मोठी गोष्ट आहे. एखादा चांगला नियम आपण स्वीकारावा आणि तो अखंडपणे चालत राहावा, यासाठी फार पुण्याही लागते. ज्यावेळेला संतश्रेष्ठ नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणतात, नामा म्हणे केशवराजा केला नेम त्यावेळेला नित्यनियमाचं महत्व शहाण्या माणसाला अधिक वाटू लागतं. हा नित्यनियम किती महत्वाचा आहे. मोठमोठ्या संतांना सुद्धा देवाला प्रार्थना करावी लागते की प्रभू, आमच्या हातून ही सेवा अखंड घडण्यासाठी तुझी कृपा असू दे आणि तू आमच्याकडनं हे करून घे. तर आपल्या सर्वांकडून 52 वर्ष ही सेवा संपन्न होते. 50व्या वर्षी आपण सगळेजण सहभागी होतो. सुंदर रीतीनं भावपूर्वक सुवर्ण महोत्सव साजरा झाला आणि पूज्य गणोरे बाबांची, आईसाहेबांची पुण्याई या जागेला एवढी मोठी आहे आणि आपल्या सगळ्यांची भावभक्ती अत्यंत खरी आहे. त्यामुळे निश्चित वाटतं की या उत्सवाचा शताब्दी महोत्सव सुद्धा सुंदर होईल आणि हे अव्याहतपणे कार्य पुढे चालत राहील. हे कोणत्या आधारानं आपण म्हणायचं तर मला असं वाटतं, इथे अनेक वडीलधारी मंडळी बसलेली आहेत, त्यांनी ही सेवा चालवली. तरुण वर्ग आपल्या नजरेत दिसतोय, तो इथे सहभागी आहे आणि तरुणांच्या नंतरची पुढे आता जी युवक पिढी आहे, नुकतीच तारुण्यात पदार्पण करणारी, ही सुद्धा या भागामध्ये गावोगाव आपण पाहतो की हळूहळू संप्रदायाच्या विचारांचं महत्त्व जाणून घेऊन आपल्या घराण्याची, वाडवडिलांची परंपरा आपण जतन केली पाहिजे, हे या आधुनिक युगात सुद्धा या सगळ्या पिढीला उमजतंय आणि ते सगळेजण भावपूर्वक इकडे येत आहेत. तर ही सगळे मृदंगाचार्य असतील, भजनी मंडळात असतील, बघा ना तुम्ही सगळीकडे नजर टाकली आणि आपल्या भागामधले वैशिष्ट्य राहिलेलं आहे की ते आवडीनं या सेवेमध्ये सहभागी होतात. बऱ्याच ठिकाणी असा प्रसंग येतो की सप्ताहामध्ये कीर्तनाला गेलं तर मृदंग वादक जर नेमलेला मृदंग वादक आला नाही ठरलेला, तर वाजवायचं कुणी हा प्रश्न तयार होतो. आपल्याकडे सगळी मंडळी तयार असतात, रेडी असतात. कुठल्याही सप्ताहात गेलं की 10-20 मृदंग वादक असतात, 100-50 टाळकरी असतात. हे वैभव आहे, ही श्रीमंती आहे. आणि तुकाराम महाराज म्हणले, या गोष्टीला आपल्याला जतन करावं लागेल. याचा दरिणाभिमान करीना मुले जतन, ही आपली परंपरा आहे. मगाशीच आम्ही आमचे सहकारी परशुराम महाराज विखे यांच्याशी बोलत होतो की महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यापाड्यात, गावात हा टाळ मृदंग वाजतो. ही फार मोठी मिळालेली आपल्याला समृद्धी आहे, श्रीमंती आहे. आणि या टाळ मृदंगाच्या पुण्याईवरच महाराष्ट्राचं जे एक वेगळेपण आहे, जो काही एक सद्विचार टिकून आहे, ती पुण्याई आहे. त्या टाळ मृदंगातून काय होतं तर माणसाच्या सद्भावना जागवण्याचं काम होतं. माणसातील सद्गुणांना प्रेरणा दिली जाते, चालना दिली जाते. त्याला सत्कार्याकडे प्रवृत्त केलं जातं. सद्भाव, सद्गुण, सत्कार्य या सगळ्याची मूळ प्रेरणा या टाळ मृदंगातून, भजनातून, गाथेतून, ज्ञानेश्वरीतून आपल्याला मिळते. आणि म्हणून आपण सर्वच जण या संतांचे नेहमीच कृतज्ञ आहोत. ती कृतज्ञता आपण परंपरेने व्यक्त करीत आलेलो आहोत. हे संत हे आमच्यासाठी फक्त गुरु नाही, संत नाही, तर ते कोण आहेत. महाराज म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित किरीवाणा. तुम्ही आम्हाला मायबाप आहात. एका ठिकाणी तर महाराज त्याही पुढे जाऊन बोलतात, म्हणाले, कदाचित मायबाप जर फक्त भौतिक दान आम्हाला देणारे असतील आणि लौकिक शिकवण देणारे असतील तर त्यांचेही उपकार मर्यादितच आहे. पण संत महात्मे जर आम्हाला अलौकिक असा परमार्थ देत असतील, भौतिकतेच्या पलीकडचं चैतन्यमय तत्व ते आम्हाला जाणवून देत असतील, तर संतांचे उपकार हे मायबापापेक्षाही थोर ठरतात, अशी महाराजांची भाषा आहे. केले उपकार सांगो काय, केले उपकार सांगो काय,
महाराजांनी कुठेतरी संत महात्म्यांना त्या मायबापांपेक्षाही पुढे नेऊन ठेवलं आणि ते म्हणतात, केले उपकार सांगो मी काय, बाप न करी आईसी माय. आई वडीलही करू शकणार नाही असे उपकार या संतांनी केले. खरं म्हणजे आई वडील, बंधू भगिनी किंवा कुटुंबातील लोक सुद्धा ज्या वेळेला व्यवहाराबरोबर आम्हाला परमार्थ शिकवत असतील तर त्यांचे उपकार हे थोरच असतात. जसं माऊलींना थोरले बंधू हेच गुरु म्हणून लाभले आणि मग माऊलींनी बंधू या नात्याचा उल्लेख करण्यापेक्षा आवर्जून वारंवार ते माझे गुरु आहेत हाच उल्लेख. कारण हे पहा, कधी कधी आपल्या समाजामध्ये सुद्धा नाते गोते होत असतात, पण जुनं नातं थोडं दूरचं असेल आणि नवं नातं जर जवळचं झालं तर कोणतं सांगितलं जातं? जे जवळचं नातं आता झालेलं आहे, अधिक जवळचं आहे, ते नातं सांगितलं जातं. तसं संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे थोरले बंधू आहेत, पण त्याही पेक्षा ते माझे गुरु आहेत हे माऊलींना विशेष वाटतं. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे, किंवा ज्ञानदेव म्हणे गुरुचा मेदास नेने साधनास आन काही. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु. या सगळ्या वचनांचा विचार केला तर माऊलींना आपल्या सद्गुरूंविषयी हा विशेष भाव त्यांच्या मनामध्ये दिसतो. सांगण्याचा मतितार्थ इतका आहे की कधी कधी मायबाप आणि इतर कुटुंबियांकडून जर आध्यात्मिक मार्गदर्शन मिळालं तर ते फक्त कुटुंबीय राहत नाही, ते आपले गुरु झालेले असतात, ते गुरुपदावर आरूढ झालेले असतात. आणि म्हणून मायबापांपेक्षाही थोर उपकार हे गुरूंचे, संतांचे. ज्या महान संतांच्या भूमीमध्येही माघ शुद्ध दशमी साजरी होते, प्रेमनिधी पूज्य गणोरे बाबा यांनी सुद्धा जो अध्यात्माचा ठेवा, ती साधना सकल भक्त परिवाराला, भाविकांना या भूमीतून दिली. तो ठेवा न संपणारा आहे. भौतिक गोष्टी आज असतात त्या उद्या नसतात, कारण हे जग नेहमी बदलत राहतं, परिवर्तनशील हे जग आहे. परवा पारनेर तालुक्यामध्ये एका कीर्तनाला गेलो. जामगाव नावाचं गाव होतं आणि तिथे इतिहासकालीन महादजी शिंद्यांचा वाडा आहे, जुना आहे. तो आता रयत शिक्षण संस्थेला दान केलाय. 100 एकर जमीन आहे, फार मोठा वाडा आहे. तो आता भग्न झालाय. त्याच्यातलं एक मंदिर त्या काळचं तेही भग्न झालेलं आहे, तिथे कोणी जात नाही. चालता चालता त्या वाड्याच्या भिंतीजवळून चालताना मनामध्ये असे काही भाव होते की 200-250 वर्षापूर्वी हा वाडा आणि हा परिसर किती गजबजलेला असेल, केवढी रोषणाई इथे असेल, रंगरंगोटी इथे असेल, या जागेला किती महत्व असेल. दूरदूरवरून लोक इथे, जे कोणी त्या शिंदे घराण्यातली, राजघराण्यातली मंडळी राहत होती, त्यांना भेटायला येत असतील.
पण कालाय तस्मै नमः. जे आज भव्य वाटतं, किती भव्य असू द्या, संसाराचा नियम आहे, ते उद्या भग्न आणि उदास झाल्याशिवाय राहत नाही. विठाला तर हा संसार संसरती इति संसार, हा जो सतत बदलत राहतो आणि मग त्याचा चिरकाल टिकणार स्थायी भाव असलेलं असं संसारातलं तरी कोणतं तत्व नाही. मग अखंड चिरंतन राहणार काय, तर तो म्हणजे परमार्थ. महाराज सूत्रात्मक सांगतात, शरीर आटे संपत्ती आटे, हरिनाम न आटे ते बरवे. शरीराचंही बघा ना, बालपणी केवढं गोंडस, तरुणपणी केवढी शक्ती उत्साह, प्रौढपणीही केवढा रुबाब, पण वृद्धापकाळाकडे हळूहळू वाटचाल सुरू झाली की मग जसं वर्णन शंकराचार्यांनी केलंय, अंगम गलितम पलितम मुंडम दशनम विहीनम जातम तुंडम, अशा स्वरूपाची अवस्था आपण काकड आरतीमध्ये म्हणतो. मज नाही हात पाय डोळा पडले कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले नाक मुख गळू लागले, लाड आणि श्वानापरी गती झाली, अवघे गळी हाड. ही अवस्था आहे. ज्या शरीराचा इतका मोह आपल्याला आहे, जे शरीर आज इतकं महत्वाचं वाटतंय, पण उद्या त्याची गती काय. आणि म्हणून गौतम बुद्धाच्या चरित्रामध्ये सांगितलं जातं की ज्या वेळेला राजाचा हा राजकुमार, त्याचं नाव त्यावेळी सिद्धार्थ, नगरामध्ये फेरफटका मारावा, लोकजीवन समाज जीवन कसं चालतं ते समजून घ्यावं. आजवर कधी या राजमहालातून या वैभवातून बाहेर पडलेलाच नाही, आणि हा राजपुत्र लोकजीवन समजून घेण्यासाठी बाहेर पडला. बाहेर पडल्यावर अनेक गोष्टी त्याला नव्यानं समजत होत्या, दिसत होत्या, तो पाहत होता. त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी त्या कथेमध्ये नमूद केलेल्या आहेत. पहिल्यांदा एक अत्यंत महारोगी मनुष्य त्याला दिसला, ज्याच्या अंगावर अनेक जखमा होत्या, त्यातून कुठे रक्त पू वाहत होता. त्या व्यक्तीच्या जवळही कुणी जात नव्हतं, आणि ती व्यक्ती मात्र क्यू काकुलती येऊन लोकांना विनवण्या करत होती, अरे मला काहीतरी खायला द्या, मला काही औषध पाणी द्या, मला फार त्रास होतोय. त्या राजकुमारानं सिद्धार्थानं आपला रथ थांबवला, रथातल्या जाणत्या लोकांना विचारलं की हा अशी शरीराची अवस्था झालेला हा कोण आहे. म्हणाले हा एक महारोगी आहे. त्या सिद्धार्थाचा दुसरा प्रश्न होता त्या लोकांना, शरीराला रोग होऊ शकतो. म्हणाले हो, शरीराला रोग होऊ शकतो, कारण वर्णन असं आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही हा पवित्र शरीराचं काय सांगता येईल. क्षणात त्याच्यात काय बदल होईल. आपण आपल्या अवतीभोवती सुद्धा दुर्दैवानं अशा गोष्टी कधी कधी अनुभवतो की क्षणार्धात चालत्या बोलत्या व्यक्तीला काहीतरी एकदम आजार होतो, काहीतरी त्रास होतो, शरीरात काही बिघाड होतो, कधी कधी त्याचा मृत्यूही होतो. त्या सिद्धार्थाला मोठं वाईट वाटलं. आपल्या जवळच्या लोकांनाच त्या उपचाराची आणि इतर काही तजवीज करायला सांगितली. रथ पुढे चालत होता. पुढे एक निर्धन माणूस भिक्षा मागत होता. सिद्धार्थानं विचारलं हा माणूस का बरं गयावया करतोय. म्हणाले तो निर्धन आहे, धनच नाही त्याच्यात, आणि म्हणून बिचाऱ्यानं नाईलाजानं ही भिक्षुकी पत्करलेली आहे. तो येणाऱ्या जाणाऱ्याला 2 पैसे मागतो आणि उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न करतो. म्हणाले माणसाजवळचं धन सुद्धा निघून जाऊ शकतं. म्हणाले या जगात सर्वात चंचल काय असेल तर ते धनच आहे. ज्ञानोबांनी 700 वर्षापूर्वी सांगितलं, या धनाचा न धरी विश्वास,
या जगात सर्वात चंचल काय असेल तर ते धन आहे. या धनाचा न धरी विश्वास, आणि म्हणून धनावर विश्वास ठेवण्यापेक्षा खरं म्हणजे आहे त्या काळात त्याचा सदुपयोग करावा, त्याचा दुरुपयोग मात्र होऊ देऊ नये. त्यातूनच मानवाच्या जीवनाची उत्क्रांती आहे आणि पुण्यही त्याला त्यातून प्राप्त होऊ शकतं. बाकी हे साठवून मी ठेवील आणि मग माझ्या जवळच राहील ही भावना मात्र फार चुकीची आहे. कारण ते जायचं त्यावेळेला क्षणार्धात कोणत्या मार्गाने निघून जाईल हीही आपल्याला समजत नाही. म्हणून निर्धन मनुष्य पाहिला आणि मनुष्य द्रव्यहीन होऊ शकतो असाही विचार सिद्धार्थाला कळाला. पुढे आणखी रथ पुढे गेला आणि एक अंत्ययात्रा पाहिली. तोपर्यंत या सुकुमार राजकुमाराला माणसाचा मृत्यू होतो हे सुद्धा त्यानं कधी पाहिलेलंच नव्हतं, कधी अनुभवलेलं नव्हतं. विचारले, खांद्यावर घेऊन एकाला निघालेत, बाकीचे रडतायत, हा काय प्रकार आहे? म्हणे त्या एका मुख्य व्यक्तीचा मृत्यू झालाय, सगळ्यांना शोक झालाय आणि आता त्याचा हा अंत्यविधी करण्यासाठी सर्व निघाले. म्हणाले, व्यक्तीला मरावंही लागतं? म्हटले, हो, मरावंही लागतं. तर जीवनाचं हे सार त्याला हळूहळू या सगळ्या घटनांमधून उलगडत गेलं की मनुष्य ज्या जीवनाचा एवढा अभिमान करतो, ज्या जीवनावर कधी कधी तो अतिलोभ ठेवतो, ते जीवन वास्तविकतः या स्वरूपाचं आहे. मग जर हे क्षणभंगूर आहे, निर्धन होण्यासारखं आहे, रोगराई होण्यासारखं जीवन आहे, तर मिळालेल्या या जीवनामध्ये आजच्या याच घडीला आपण काहीतरी सत्कार्य, पुण्यकर्म आणि जीवनाचा यथार्थ जो काही सेवाभाव आहे तो आपण का साध्य करू नये? जीवनाची इति कर्तव्यता आपण का साधू नये? आणि हा विचार मनात घेऊन तो सिद्धार्थ वनामध्ये जाऊन चिंतन करू लागला. सांगण्याचा भाग असा आहे की मानवी जीवन हे अत्यंत बहुमोल आहे, अनमोल आहे. आणि हे जीवन एका अर्थानं आत्ता शब्द वापरला तसं त्याची सार्थकता, इति कर्तव्यता जर आपल्याला करायची असेल तर या जीवनाचा सदुपयोग झाला पाहिजे, त्याचा दुरुपयोग होता कामा नये. या जीवनामध्ये अनेक गोष्टी विशेषत्वानं परमेश्वरानं आपल्याला दिल्या, पण या मनुष्य जीवनामध्ये सर्वात विशेष काय असेल तर भागवतकार म्हणतात, ज्ञान ही एक विशेष गोष्ट मानवाला या मनुष्य जीवनात मिळाली. श्लोक असा आहे, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां ज्ञानं हि तेषाम् अधिको विशेष ज्ञानेन हि न पशुभिः समानः. ज्ञानं हि तेषाम् अधिको विशेष. काय विशेष आहे मानवाजवळ? शरीर सगळ्यांनाच आहे, ठीक आहे, इतर प्राण्यांपेक्षा थोडंसं व्यवस्थित शरीर माणसाला असेल इतकाच फरक आहे. बाकी इतर प्राण्यांना शरीर आहे, माणसाला इतर प्राण्यांनाही अन्न लागतं, काही ना काही जगण्यासाठी माणसालाही लागतं. इतर प्राणी मात्रांनाही कधीतरी आरामाची, निद्रेची गरज असते, माणसालाही आहे. इतर प्राणी मात्रांचाही संसार असतो, मुलं बाळ असतात, त्यांचाही वंश विस्तार असतो, माणसाचाही आहे. मग माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये फरक काय? ज्ञानम हि तेषाम अधिको विशेष. फरक काय? तर मला असं वाटतं, माणसाला एकादशी केव्हा येते हे कळतं, प्राण्यांना हे कळत नाही. माणसाला ही वडीलधारी माणसं आहेत हे कळतं, पशु पक्ष्यांना, प्राण्यांना कळत नाही. माणसांना माय भगिनीचा सन्मान करावा हे माणसाला कळतं. आता तुम्हाला हे कळतं, मला काय बोलायचं. त्या माणसाची ही खऱ्या अर्थानं व्याख्या आहे की इतर प्राण्यांपेक्षा महाराजांनी वर्णन केलं, अनिक हे ज्ञान नाही,
गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही देह सर्वत्र आहे. परंतु माणसासारखा सुंदर सुव्यवस्थित देह आणि या देहामध्ये असलेली बुद्धी, या देहामध्ये असलेलं ज्ञान ते मात्र इतरांकडे नाही. मग अशा स्वरूपाचं हे विशेष ज्ञान जर माणसाला मिळालंय तर मनुष्य खऱ्या अर्थाने या जगामध्ये नक्की सुखी व्हायला पाहिजे, तो आनंदी राहायला पाहिजे, त्याचं कल्याणच व्हायला पाहिजे. अधोगतीला नव्हे तर या ज्ञानाच्या जोरावर तो सद्गतीलाच जायला पाहिजे. पण असं होताना का दिसत नाही? काही जण नक्कीच सद्गतीला जाण्याचा प्रयास करतात, काही सद्गतीला पोहोचतात, पण याच मानव समुदायामध्ये दुर्दैवानं अधोगतीकडे गेलेल्यांची संख्या कमी नाही. या मानव देहामध्ये काही सद्गुणांचा आश्रय करतात, सन्मार्गाने वागतात, तर दुर्गुणांचा आश्रय करून कुमार्गाने गेलेल्यांची संख्या कमी नाही. हे कशामुळे घडतं याचं चिंतन तुकाराम महाराज सतत त्या रानावनामध्ये बसून करत आणि ध्यानात घ्या. शास्त्रज्ञ जसं सतत अभ्यास करतात, चिंतन करतात आणि समाज हिताच्या काही गोष्टी संशोधन करून जगाला देतात, हे जसे शास्त्रज्ञांचे उपकार आहे तसं संतांचे उपकारही या पद्धतीचे. शास्त्रज्ञ माणसाचं स्थूल जीवन सुखी होईल यासाठीची संशोधनं करतात आणि संत महात्मे माणसाचं भावविश्व, त्याचं अंतःकरण परिपूर्ण होईल, त्याला कुठे उदासीनता, दुःख, एकलेपणा राहणार नाही, परिपूर्णता प्राप्त होईल यासाठी आध्यात्मिक बोध त्याला देण्याचा संत महात्मे प्रयत्न करतात. म्हणून वर्णन असं केलंय, संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी. संतांनी कधी कधी लोकांतातही ते आले, कारण ज्या वेळेला लोकांना मार्ग दाखवायचा होता, प्रबोधन करायचं होतं, लोकात आल्याशिवाय पर्याय नव्हता. ऋषीमुनी आणि वारकरी संतांमध्ये हाच फरक आहे. ऋषीमुनी कायमच एकांतात राहण्याच्या प्रयासात राहिले आणि वारकरी संत मात्र एकांतात मिळालेला लाभ तो लोकांतामध्ये येऊन लोकांना वाटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून महाराज जसं म्हणतात, सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे हो नकारा,
जे आपल्याला प्राप्त झालंय ते समाजालाही असावं, ज्याच्यातून आपल्याला लाभ मिळाला ते समाजालाही ठाऊक व्हावं, हा भाव ज्यांच्या मनामध्ये त्यांना संत म्हणतात. आणि म्हणून संत एकांतातही बसले. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत, तुकाराम महाराजच म्हणाले. आणि तुकाराम महाराजच पुढे म्हणाले की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, आणि शब्द वाटू धन जन दोघा. आम्ही एकांतात राहू असंही म्हणतात, आणि हे शब्दरूपी धन परमार्थ रूपी धन जगाला देऊ असंही म्हणतात. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, जगद्गुरु तुकोबारायांचं चिंतन सुरू झालं. मानवाला जर ही बुद्धी मिळाली, हे ज्ञान मिळालं, तर मग सकल मानव जातीचं कल्याण व्हायला पाहिजे. तसं होताना का दिसत नाही, हा प्रश्न घेऊन आपण बोलायला. कुणी सद्गतीला तर कुणी अधोगतीला, कुणी दुःखी तर कुणी सुखी. मग हा फरक कशामुळे पडतो, तर महाराजांच्या असं लक्षात आलं, हा फरक कशानंही पडत नाही, हा फरक परिस्थितीनं पडत नाही, हा फरक पडतोय मानवाला मिळालेली जी बुद्धी आहे, ती बुद्धी जर सद्बुद्धी राहिली तर मनुष्याचं नक्कीच कल्याण होईल, तो आनंदीच राहील. पण माणसाला मिळालेली बुद्धी जर दुर्बुद्धीत रूपांतरित झाली, मग मात्र त्याच्या समोर अनेक प्रकारचे दुःख क्लेश उभे राहतील. मग महाराजांना असं वाटलं, समाजासाठी तर प्रयत्न आपण करतच राहू, पण एकदा पांडुरंगाच्याही कानावर घालू, कारण दोही ठाई तुका नाही पडू देत चुका. तुकोबारायांसारख्या संतांचं दोन प्रकारचं काम आहे, हे आपल्याला सगळ्या शून्य भाविकांना ठाऊक आहे. पहिलं काम कोणतं, तुका म्हणे मज धाडिले निरूपा, मार्ग हा सोपा सुकरू. जगानं सुखरूप भक्ती मार्गाने चालावं, हा भगवंताचा निरोप जगाला सांगायचा. आणि दुसऱ्या बाजूला जगातली काही समस्या ती परमेश्वराच्या कानावर घालायची, ही मध्यस्थाची भूमिका संत करतात. एका अर्थानं तुकोबारायांकडे स्वतःकडे कोणती दुर्बुद्धी नव्हती हे इथे बसलेल्या लहान लेकराला सुद्धा माहिती आहे. पण समाजातली उद्याची समस्या परमेश्वराच्या कानी घालावी की प्रभू काहीतरी तू अशी कृपा आमच्यावर करत राहा आणि आम्हा या मानव समुदायाला ही दुर्बुद्धी होऊ देऊ नको. म्हणून आज महाराजांनी आगळी वेगळी प्रार्थना पांडुरंगाला केली, ती अभंगाच्या पहिल्या. Thank you.
दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. हे प्रभू, आमच्या मनामध्ये कदापि दुर्बुद्धी निर्माण होऊ नको. जगामध्ये आजवर या दुर्बुद्धीतून महाभयंकर अशी कृत्य घडलेली आहे. जिथे जिथे दुर्बुद्धी निर्माण झाली तिथे काहीतरी भयंकर घडलं. जसं रामायणाचा अगदी प्रारंभीचा भाग आहे. रामाचा राज्याभिषेक सोहळा होणार आणि विशेष करून नियोजनाची जबाबदारी कैकेयीकडे आहे. कारण राजा दशरथाच्या सर्व राण्यांपैकी कैकेयी अतिशय हुशार, चतुर, नियोजन कौशल्य त्याकडे आहे आणि सगळ्या जबाबदारीमध्ये ती धावते, पळते. तेवढ्यात मंथरेच्या मनात दुर्बुद्धी निर्माण झाली आणि त्या मंथरेनं कैकेयीला हाताला धरून आपल्या जवळ बसवलं. कैकेयी किती धावपळ करते. तुझ्या माहेराहून आलेली, तुझी काळजी करणारी मी एकटीच आहे. कोण या महालात तुला विचारणार? जेवलीस का, दमलीस का, कोण विचारेल तुला? आणि कुणासाठी करते? ज्या रामाचा उद्या राज्याभिषेक होईल, रामाचा राज्याभिषेक झाल्याबरोबर कौशल्या ही राजमाता म्हणून म्हटली जाईल. तुला कोणी राजमाता म्हणणार नाही. आणि म्हणून हे तू जे करते ते सगळंच व्यर्थ आहे, अशा पद्धतीनं मंथरा त्या कैकेयीला सांगत होती. कैकेयी अजिबात मनावर घेत नव्हती. मंथरे, तू चुकीचं बोलते. माझा राम हा फार गुणवान आहे. राम गादीवर बसला तर तो सर्वच मातांना एक सारखं वागवेल, यामध्ये माझ्या मनात संशय नाही, असं वारंवार कैकेयी सांगत होती. पण एक सायकोलॉजिकल भाग असा आहे, मानसशास्त्र असं म्हणतात, एखादी चुकीची किंवा खोटी गोष्ट जर पुन्हा 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 एखाद्याला सांगत राहिलं तर ती त्याला काही काळानंतर खरी वाटू लागते. त्याला आमच्या भाषेमध्ये ब्रेन वॉश करणं म्हणतात, हॅमरिंग करणं म्हणतात, वेगवेगळे शब्द आहेत. पण या जगामध्ये हे आजही घडतं. अनेक थोडंसं अजून जीवनाचा अनुभव नाही अशा तरुणांना सुद्धा कधी कधी हिंसाचारासाठी आणि या अतिरेकी कारवायांसाठी जे वापरलं जातं ती हीच पद्धती आहे. ब्रेन वॉश केला जातो, हॅमरिंग केलं जातं. हेच करणं योग्य आहे, बाकी काही करूच नका. आता तुम्ही मेले तरी स्वर्गात तुमच्यासाठी दारं उघडली आहे. आता स्वर्गात दारं उघडली यांच्यासाठी. स्वर्गात जसे कोणीच नाही, सगळं मोकळंच पडलंय. हे लोकांना मारून जाणार आणि मग तिथे त्यांना स्वर्गातलं दार मिळणार. पण हे शिकवलं जातं आणि ती अज्ञानी मुलं असतात, त्यांना जीवनाचा अजून अनुभव नसतो. जीवनात प्रवेश तर कुठेतरी ते 16 वर्ष 17 18 वर्ष वयात ते प्रवेश करतात जीवनात. तेव्हा हा मानसशास्त्राचा नियम आहे आणि हा नियम रामायण काळामध्येच सिद्ध झाला. मंथरा पुन्हा पुन्हा तिला सांगत होती. शेवटी न ऐकणारी कैकेयी
थोडा विचार मनामध्ये करायला लागली. थोडा विचार केल्यावर आणखी थोडा थोडा विचार तिच्या मनामध्ये यायला लागला आणि मग जवळजवळ हा परिपूर्ण विचार तिच्या मनामध्ये घर करून बसला. मंथरा म्हणते तेच खरं आहे, माझा भरत जर राज्य गादीवर बसला तरच मी राजमाता होईल आणि मग मला पूर्वी मिळालेले 2 वरदान आहे ती मी आत्ताच का मागू नये, मंथरेनं मला सुचवलेलं आहे. मग कैकेयी ही रुसून बसली अशी कथा आहे. राजा दशरथ ही बातमी कळल्यावर कैकेयीला भेटायला स्वतः आले, कारण इतक्या मंगल प्रसंगी इतक्या चांगल्या कार्याच्या वेळेला हा रुसवा फुगवा बरा नाही. पण मला वाटतं मानवी समुदायामध्ये इतक्या चांगल्या वेळेलाच रुसवा फुगवा काही लोक धरतात. ही परंपरा सुद्धा जुनी आहे. आता कुणी धरला तर फार काही त्याला नाव ठेवण्याचं कारण ही परंपरा. पण एक खरं आहे की ती परंपरा, अशा परंपरा चालवू नये कोणी, पण त्या चालवल्या जातात दुर्दैवानं दुर्भाग्यानं. तेव्हा कैकेयी रुसून बसली. राजा दशरथ समजावून सांगायला आले. काही केल्या कैकेयी ऐकत नव्हती. राजा दशरथानं विचारलं काय झालं ते तरी सांगशील. तिने सांगितलं काय झालं ते नंतर, पण पूर्वी जे 2 वरदान तुम्ही मला दिले होते इंद्राबरोबर, इंद्राला मदत करण्यासाठी स्वर्गात लढाईला आपण गेलो आणि त्यावेळेची 2 वरदान मला आता पाहिजे. कैकेयी तू काहीही मागू शकतेस, मी कुठं नाही म्हणालो. माझा प्राण मागितला तरी मी देईल, कारण मी केवढा आनंदी आहे. माझा राम उद्या राज्यपदावर विराजमान होतोय, अयोध्येला नवा राजा मिळतोय आणि लोकांनाही हा निर्णय केवढा आवडलेला आहे. कैकेयी तेव्हा तू सांग, मी मागे तू मागशील ते दे. कैकेयीने सांगितलं मला 2 गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या भरताला उद्या राज्यगादीवर बसवलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रामाला इथून वनवासाला पाठवलं पाहिजे. याला म्हणतात दुर्बुद्धीचा प्रभाव. म्हणजे युद्ध न भवतीच अयोध्या. अयोध्या हे नाव त्या नगरीला का होतं जिथे कधी छोटी कुरबुरही होत नव्हती, युद्ध नव्हतं, संघर्ष नव्हता, वाद नव्हता, विवाद नव्हता, शंका नव्हत्या, कुशंका नव्हत्या. केवढं आनंदी राज्य त्या राजा दशरथाचं चाललेलं होतं. पण एक दुर्बुद्धी त्या मंथरेच्या मनात, तिनं ते कैकेयीच्या मनात, आणि उद्याचा होणारा राज्याभिषेक सोहळा तो होऊ शकला नाही. ज्या अयोध्येमध्ये कधी देवलोकात साजरा झाला नाही एवढा आनंद साजरा होणार होता, पण ती अयोध्या स्मशानाप्रमाणे शांत होती. कारण राम वनवासाला निघाले होते. दशरथ राजा मूर्छित पडला होता. कोणीही कोणाशी काही बोलत नव्हतं. हा सगळा प्रसंग जो घडला तो दुर्बुद्धीनं घडला, हे पहिलं ध्यानात ठेवा. विठाला दुर्बुद्धी एखाद्याच्या मनात जरी निर्माण झाली तरी तो एकटा प्रभावित होत नाही, हेही या कथेतून आपल्या समोर येतं. दुर्बुद्धी थोड्या लोकांच्या मनात निर्माण झाली तरी ती अनेकांना प्रभावित करते. जसं काही संसर्गजन्य रोग असतात. आता सध्या चायनामध्ये कोणता रोग आहे? करोना. नाहीतरी सध्या चायना प्रोडक्शन मध्ये पुढेच आहे आणि याही गोष्टीत त्याने आता पुढे नंबर लावलाय. पण मला असं वाटतं की थोडा भयानक रोग आहे. खरं म्हणजे तो आटोक्यात यावा, लवकर त्यावर काही उपचार सापडावेत, जगानं प्रयत्न करावे. कारण चायनातही अखेर माणसंच आहे, तेही सुखी असावे आणि जगभरातही कुठे त्याचा संसर्ग होऊ नये. सांगण्याचा भाग असा आहे, रोग जसे काही संसर्गजन्य असतात आणि ते फैलावत जातात, तसं दुर्बुद्धी ही सुद्धा एक संसर्गजन्य गोष्ट आहे आणि त्या संसर्गातून ती दुर्बुद्धी अनेकांकडे जाते हे तर आहेच आहे. पण त्या दुर्बुद्धीचे दुष्परिणाम मात्र अनेकांना भोगावे लागतात, हे सुद्धा तितकंच खरं आहे. म्हणजे श्रीकृष्णाच्या वंशामध्ये तरुण मंडळींनी साधू संतांची हेटाळणी केली होती, चेष्टा केली होती, हे आपल्याला माहिती आहे. सांब नावाच्या एका मुलाला स्त्रीवेश, सुंदर साडी नेसवली, गरोदर असल्याचं लक्षण केलं आणि जे ऋषी मंडळी द्वारकेतून सर्व पाहुणचार घेऊन आता प्रभास तीर्थाला जायला निघाली होती, त्या साधू संतांना या तरुण मुलांनी जाऊन विचारलं, महाराज ही आमच्या घराण्यातील कुलवधू आहे, ही गर्भवती आहे, हिला काय होईल हे सांगा. नाथ महाराजांचं एक भारूड आहे, बरी नव्हे थट्टा भल्या भल्या शिला बिला भट्टा. कधी कधी आपण
आपल्या अधिकाराच्या बाहेर जाऊन काहीतरी चुकीचं करतोय की काय याचं भान माणसाला प्रत्येकाला असायला हवं. कारण ज्या ज्या वेळेला आपल्या अधिकाराला आपल्या पात्रतेला सोडून काहीतरी चुकीचं माणसानं केलंय त्या उद्धटपणाचा आणि उर्मटपणाचा तोटाच माणसाला झालाय. त्याची शिक्षा मनुष्य समुदायाला भोगावी लागली. मग ते कौरवांनी केलेला उर्मटपणा असो की श्रीकृष्णाच्या कुळातल्या मुलांनी केलेला हा उर्मटपणा असो, त्या संतांनी शाप दिला या मुलीला मुसळ होईल आणि ते तुमच्या कुळाचा नाश करील. दुर्बुद्धी 10-5 जणांच्या मनात निर्माण झाली होती, पण अखेर संपूर्ण यादव कुळाला मरावं लागलं. याला दुर्बुद्धी म्हणतात. विठाला पण दुर्भाग्यानं खेदानं आपल्याला आजही असं पाहावं लागतं किंवा असं आपण ऐकतो की गुण्यागोविंदानं नांदणारं 10-20 माणसांचं कुटुंब, पण एखाद्यालाच कुठेतरी कुसंगतीनं दुर्बुद्धी होते आणि त्या एकाच्या दुर्बुद्धीचा फटका त्या अख्ख्या निष्पाप सगळ्या कुटुंबाला तो बसतो आणि ते कुटुंबही कधी कधी त्यामध्ये होरपळत जातं. तर हे का घडावं? महाराजांना ही व्यथा आहे तुकोबारायांना. ध्यानात घ्या, संत कुणाला म्हणतात? संतांच्या भावना किती विस्तारित आहे. आपण सुखी जगावं, जग दुःखी असावं अशी भावना संतांच्या मनामध्ये कधी नाही. हा सामान्य माणूस कधी कधी तसा विचार करतो, दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल पण आपली विडी पेटली पाहिजे. हा विचार स्वार्थी मनुष्य करील, आपमतलबी मनुष्य करील. संत असा विचार करत नाही. संतांचा विचार काय असतो तर हे जग त्रैलोक्य सुखी व्हावं. जसं ज्ञानोबाराय म्हणतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित मौलीचा अभंग. अवघाची संसार सुखात संत महात्म्यांचा भाव काय असतो? आपण फक्त सुखी राहावं आणि जग दुःखी राहावं ही भावना संतांची कदापि नाही. आपल्याकडे सद्बुद्धी आहे, पण ही सद्बुद्धी जगाकडे असायला हवी. जगात कुठेही ही दुर्बुद्धी राहता कामा नये. मला वाटतं प्रयत्न या दिशेनेच करावे लागतात. रिझल्ट कधी 100% येत नसतो, पण प्रयत्न मात्र त्या दिशेने करावे लागतात. जसं संपूर्ण निरक्षरता नष्ट व्हावी आणि संपूर्ण मानव हे साक्षर व्हावे
असा प्रयत्न शिक्षण विभागाला, सरकारला, समाजसेवकांना सगळ्यांना करावा लागतो. याचा अर्थ काही रिझल्ट एका दिवसात 100% येईल आणि सगळे निरक्षराचे साक्षर होतील असं नाही, पण प्रयत्न त्या दिशेनं किंवा या जगामध्ये एकही आजार राहू नये या दिशेनं प्रयत्न करावे लागतात. तरी पुन्हा साथ येते, पुन्हा आजार होतो, पुन्हा वातावरण बदलतं, पुन्हा प्रकृती बिघडते, चालूच राहते. तसं असं कुणी मला प्रश्न विचारले एखादा तर्कवंत, मग तुकाराम महाराज म्हणाले तर जगातली दुर्बुद्धी नष्ट झाली का? तर नाही, हे त्याचं उत्तर आहे. ती कधी 100% नष्ट होणं अशक्य आहे. पण मग ती नष्ट होणारच नाही म्हणून काही त्याच्यावर उपाय करायचाच नाही का? एखादा आजार बरा होत नाही म्हणून काही उपचारच सोडून द्यायचे का? मला वाटतं आपल्या घरामध्ये धूळ येते आणि आपण झाडून घेतो. मग आता धूळ रोजच येते, मग कशाला झाडता असं कोणी म्हटलंय? धुळीचं काम आहे येणं आणि आपलं काम आहे झाडणं. हे करत राहावं लागेल. जसं स्वच्छतेचं काम तुम्हाला वारंवार सातत्यानं ती प्रक्रिया चालू ठेवावी लागेल, तशी अध्यात्माची जी सगळी सद्गुणांची प्रक्रिया आहे ही सुद्धा सतत चालू ठेवावी लागते. म्हणून तुकाराम महाराज पांडुरंगाला विनवणी करतात, देवा आम्ही प्रयत्न करू, समाजातील दुर्भावना दुर्बुद्धी नष्ट व्हावी, पण तुझी कृपा असू दे. दुर्बुद्धीचे मना कदा अनुपजो. नारायणांच्या कोणाच्याही मनामध्ये कदापि दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नको. कारण आपण उदाहरण पाहिलं, दुर्बुद्धी ही फक्त दुष्टाच्याच मनामध्ये निर्माण होते असं काही नाही. कधी कधी दुर्बुद्धी सज्जनाच्याही मनामध्ये प्रवेश करते आणि त्याच्याही मनामध्ये ही दुर्भावना, चुकीची भावना अंतःकरणामध्ये तयार होते. मग तेव्हा असं कर की दुर्बुद्धीच मनामध्ये निर्माण व्हायची नसेल तर या चित्तामध्ये, या मनामध्ये चांगलं स्मरण टिकून राहिलं पाहिजे. म्हणजे वाईट गोष्टी इथे प्रवेशच करणार नाही. एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही चांगला पदार्थ भरून ठेवला तो वाईट कुणी त्याच्यात आणून ठेवणारच नाही. मग महाराजांनी या अनुषंगानं देवाला प्रार्थना केली की असं कर, या चित्तामध्ये अखंड तुझ्या पायाचं स्मरण राहू दे, अभंगाचं तू Oh,
चरणामध्ये महाराजांनी प्रार्थना केली, देवा आता असं कर की अखंड या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये तुझ्या पायाचं स्मरण करावं. त्या पहिल्या चरणाचा दुसऱ्या चरणाशी फार निकट संबंध आहे. नाही, अभंगाचे भाव हे असेच गुंफलेलेच असतात. पहिल्या चरणात महाराज म्हणतात दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नको, पण बुद्धीचा आणि चित्ताचा फार अनन्य संबंध आहे. कारण चित्तामध्ये जसं जसं चिंतन होत जाईल त्यातूनच बुद्धीचा निश्चय तयार होत असतो. आणि म्हणून बुद्धीला काही चांगलं पुरवायचं असेल तर अगोदर चित्तात काही चांगलं चिंतन आवश्यक असतं, आणि ते चांगलं चिंतन जर नाही घडलं, म्हणून ज्याला ज्याला सद्बुद्धी आपली निर्माण व्हावी वाटते त्याचं चिंतन चांगलं असलं पाहिजे, त्याचं वाचन चांगलं असलं पाहिजे, त्याचं श्रवण चांगलं असलं पाहिजे. भगवान गणपती बाप्पाला गणपती अथर्व शीर्षामध्ये हीच प्रार्थना केलेली आहे की हे देवा, आमच्या कानांना भद्र म्हणजे कल्याणकारी ऐकू द्या, डोळ्यांना भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः, आमच्या डोळ्यांना भद्र म्हणजे कल्याणकारी जे आहे ते दिसू द्या. कारण या दिसण्या ऐकण्याचे सगळे परिणाम अंतःकरणावर होत राहतात आणि त्यातूनच मानवी जीवन पुढे जात राहतं. म्हणून आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी, देवा तुझ्या पायाचं चिंतन आमच्या अंतःकरणामध्ये अखंड राहू दे. कारण एखाद्या चुकीच्या गोष्टीचं जर चिंतन मनामध्ये चालत राहिलं तर एक नियम आपल्याला ठाऊक आहे, जो आपल्या वारवडील कीर्तनकार मंडळींनी सतत आपल्या कानावर घातलेला आहे, चिंतने चिंतने. जसं चिंतन मनुष्य करत राहतो त्या चिंतनातून त्या पद्धतीचा तो बनत जातो, त्या पद्धतीचा तो घडत जातो. म्हणजे एखादा मनुष्य जर चिंतन करेल की मी सुखी आहे, मी आनंदी आहे, आज मानसशास्त्र सुद्धा हेच सांगत आहे की माणसाचं आरोग्य नुसतं गोळ्या औषधाने सुधारत नाही, त्याला विल पॉवर असावी लागते, मनोबल उत्तम असावं लागतं, आत्मबल उत्तम असावं लागतं. आणि मग आजार थोडासा भयंकर जरी असेल पण मनोबल चांगलं असेल तर तो त्याच्यावर मात करतो. आणि मनानं माणसं दुबळी असतील तर छोट्या आजारामध्ये सुद्धा लवकर जगाचा निरोप घेतात, कारण ते मनाने फार दुबळे असतात. म्हणजे काय झालं, एक पेशंट आजारी होतं आणि आपल्याकडे भेटायला जाण्याची पद्धती आहे, नातेवाईक मित्र स्नेही गावकरी शेजारी भेटायला जात असतात. पण मला असं वाटतं भेटायला जाणारी माणसं सुज्ञ असायला पाहिजे. भेटायला जाणारी माणसं चुकीची जर असली तर पेशंटवर काय परिणाम होतो मी तुम्हाला गोष्ट सांगतो. एक आजारी पेशंट होता, त्याला भयंकर तापानं तो फणफणलेला होता आणि तो ताप डेंग्यूचा आहे असं निदान झालेलं होतं. डॉक्टरांचे उपचार योग्य तऱ्हेने चालू होते आणि अधूनमधून येणारे लोकही सांगत होते की डेंग्यू आता नक्की बरा होतो, त्याच्यावरती उपाय निघालेले, घाबरायचं कारण नाही. पण एक जण आलाच भेटायला, फार जवळचा पाहुणा होता त्याचा, आणि तो आल्यावर मग जरा निवांत बसला. पण जवळचा पाहुणा म्हणजे लांबही बसत नाही, थेट पलंगावर जाऊन बसला, जवळचाच पाहुणा. आणि मग सांगायला लागला, भाऊ हा ताप तुम्हाला जो झालाय ना, हा ताप जरा भयंकरच आहे. परवाच आपले एक नातेवाईक होते ना, त्यांना असाच ताप आला होता, चांगले उपचार केले पण तिसऱ्या दिवशी केले. मला वाटतं भेटायला जाणाऱ्या माणसांचे डोके तपासले पाहिजे पहिले, त्यांच्या हातपाय पिशव्या ते डॉक्टर घालायला लावतात, काही ठिकाणी ॲप्रन घालायला लावतात जर आयसीयू मध्ये जायचं असेल. पण मला असं वाटतं त्याच्याही पेक्षा त्यांचे डोके शुद्ध करून पाठवले पाहिजे. तर भलतच बोलतात, काही बोलतात. त्या पेशंटला आणखी घाबरवून सोडतात. एकतर ते हलक्या काळजाचं जर असेल, मग हे पेशंट बरं होत आलं होतं, याच्या प्लेटलेट पहिल्या दिवशी 20 होत्या, दुसऱ्या दिवशी 40 होत्या, तिसऱ्या दिवशी 60 होत्या, पण याची गाठ पडली आणि ते गेलं. म्हणजे बरं झालेलं पेशंट चुकीच्या चिंतनामुळे गेलं. विठाला एका साधून त्यांच्या प्रवचनात सांगितलं होतं, जैसा करोगे चिंतन वैसा बनेगा मन. तुम्ही जसं चिंतन कराल तसं तुमचं मन त्या ठिकाणी तयार होईल. आणि म्हणून माणसाचं चिंतन नकारात्मक नको तर ते सकारात्मक राहिलं पाहिजे, योग्य तऱ्हेनं राहिलं पाहिजे. उद्या काय व्हायचं ते होईल, परंतु आज त्याचं चिंतन मात्र योग्य दिशेनंच असायला हवं. आणि म्हणून आता मजाईसे करी
तुझे पाय चित्ती धरी. देवा, आम्ही जर दुःखाचीच आठवण त्याचं चिंतन करत राहिलो तर दुःखी का होणार नाही. पण तुझे पाय चित्ती धरी, तू सुखरूप आहेस आणि तुझी आठवण ही सुखाला कारण ठरणारी आहे. एका अर्थानं आम्ही सुखाचं चिंतन, तुझं चिंतन जर करत राहिलो तर आमच्याही जीवनामध्ये कोणतं दुःख येणार नाही. आणि तुझ्या चिंतनानं आणखी काय होईल तर दुर्बुद्धी प्रवेश करणार नाही. कारण तू सत्य स्वरूप आहेस, तू गुण स्वरूप आहेस. देवा, तू ज्ञान स्वरूप आहेस. आणि तुझं चिंतन म्हणजे एका अर्थानं गुणाचं चिंतन, सत्याचं चिंतन, ज्ञानाचं चिंतन आणि या सगळ्या गोष्टीचं चिंतन मग दुर्बुद्धीकडे कसे नेईल. म्हणून आता मजाईसे कधी तुझे पाय चित्ती धरी. आणखी महाराज प्रार्थना करतात. देवा, आणखी एक कळकळीची प्रार्थना तुला. कोणती? आमच्या मनामध्ये ज्या सद्भावना निर्माण होतात त्या काही काळ टिकतात, पण दीर्घकाळ टिकत नाही, सर्व काळ टिकत नाही, त्या पुन्हा नष्ट होतात. म्हणून असं कर, मनात निर्माण होणारे जे सद्भाव तरंग आहेत ते अखंड टिकून राहू दे. त्या भावना शेवटाला जाऊ दे. अभंगाचं 3रं चरण. उपजला भाव, उपजला भाव, उपजला भाव, उपजला तुझे कृपे सिद्धी जावो. कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वीतेपर्यंत पोहोचण्यासाठी निर्माण झालेल्या भावना टिकल्या पाहिजे, तरच ती यशस्वीता प्राप्त होते. एखाद्याला देश सेवा करायची, पण ती देश सेवेची भावना शेवटपर्यंत टिकायला हवी. तसं अनेक देशभक्तांनी आपल्या जीवनाचा शेवट केला, परंतु ती भावना कमी होऊ दिली नाही. मग फासावर जाणारा भगतसिंग फासावर जाते क्षणी सुद्धा भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद म्हणत होता. किंवा शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा तानाजी, त्याविषयी बोलायलाच नको सध्या, शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. पण आपल्या राजानं सांगितलेलं काम आणि स्वराज्य निर्माण जर करायचं असेल तर त्यासाठी ही भावना शेवटपर्यंत माझ्या मनात टिकली पाहिजे. जगामध्ये तेच लोक इतिहास घडवू शकले की ज्या त्या क्षेत्रात काम करताना त्यांनी आपली भावना अखंड तेवत ठेवली. मग समाजसेवक आणि समाजसेवेची भावना, ईश्वर भक्तांनी ईश्वर भक्तीची भावना, उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो, ही भावना शेवटाला जाऊ दे. पण अजामेळाला ही भावना शेवटाला नेता आली नाही.
आणि मग अर्ध आयुष्य देवपूजा पोथीपुराण सांगण्यात घालवलं आणि उर्वरित अर्ध आयुष्य मात्र वेश्यागमन करण्यात घालवलं. कारण निर्माण झालेल्या सुरुवातीच्या सद्भावना त्या पुढे टिकवता आल्या. मला पुढची कथा अजमेळाची सांगायची, शेवटची गती त्याला योगायोगानं चांगली मिळाली तो भाग वेगळा. आता ती त्याची लॉटरी होती म्हणायची. तशी काहींची अचानक काही क्षेत्रात लॉटरी लागते, तशी ती त्याची लॉटरी होती. जसं अलीकडे आपल्याला अनेक घडामोडी दिसतात, तेव्हा भाग असा आहे सांगण्याचा की भावना टिकली पाहिजे. भागवतातलं उदाहरण आहे की ध्रुवबाळ जेव्हा आपल्या आईच्या सांगण्यावरून वनात निघाला, वडिलांच्या मांडीवरून सावत्राईनं खाली उतरवलं होतं, तो अपमान मनामध्ये, दुःख. मग त्या सुनीती नावाच्या आईनं, त्या ध्रुवाच्या आईनं त्याला सांगितलं की बाळ, भगवान तुला अशी जागा देईल की तिथून तुला कोणी उठवणार नाही. आणि तो भगवान साधनेनं, चिंतनानं तू भेटतो, जा तू प्रयत्न कर. आणि आईच्या मार्गदर्शनामुळे आईनं त्याला सुंदर एक चित्रही भगवान विष्णूचं काढून दिलं होतं. ध्रुवबाळ निघाला. मध्ये जाताना नारद महर्षी भेटले. नारदांनी ओळखला हा उत्तानपाद राजाचा मुलगा इकडे वनामध्ये कुठे चाललाय, 5 वर्षाचं वय आहे. त्या ध्रुवाला जवळ घेतलं, डोक्यावर हात फिरवला. नारद म्हणाले, बाळा अरे वनामध्ये तू चाललाय हे बरोबर नाही. काय रुसलाय का, कुणी काही बोललंय का तुला? चल मी तुला घरी घेऊन जातो, आई वडिलांना समजावून सांगतो. ध्रुवानं शांतपणानं घडलेली गोष्ट सांगितली आणि विनंती केली की महाराज, मला आशीर्वाद द्या, पण मला माघारी नेऊ नका, कारण उपजला भाऊ तुझे कृपे सिद्धी जाऊ. आता भगवत प्राप्तीची भावना आईच्या मार्गदर्शनानं मनामध्ये निर्माण झालेली आहे. या भावनेला तुम्ही आणखी बळकट करा. आणि असं ऐकल्यावर नारद सुद्धा अचंबित झाले. इतक्या लहान मुलाच्या मनामध्ये एवढा दृढ भाव. आणि म्हणून ध्रुव आपल्या भावनेवर, विचारावर दृढ होता, म्हणूनच त्याचं नाव ध्रुव. जो ढळत नाही, जो चळत नाही, जो सरकत नाही, त्याला ध्रुव म्हणतात. विठाला आढळ असतो तो ध्रुव. आणि म्हणून ध्रुवाला नारदांनी मग मार्गदर्शन केलं आणि त्याला द्वादशाक्षरी मंत्र दिला. जो द्वादशाक्षरी मंत्र या भागवत धर्मामध्ये मोठा प्रसिद्ध पावला. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा द्वादशाक्षरी मंत्र नारद महर्षीने ध्रुवाला दिला आणि ध्रुव त्याच्या साध्यापर्यंत पोहोचला. तप केलं, भगवान भेटले. ध्रुवाला भरपूर काळ राज्य, या पृथ्वीचं सार्वभौम राज्यही त्याला दिलं. आणि नंतर आढळपदी बाळ, बैसविला धुरू, क्षीराचा सागर उपमन्या. पण ही यशस्विता त्याच्या जीवनात का प्राप्त झाली, तर भाव अखंडपर्यंत टिकून ठेवला. म्हणून आम्ही थोड्या थोड्या कारणाने सुद्धा विचलित होतो आणि भाव आमचा खंडित होतो. म्हणजे कीर्तनाला निघालेला माणूस एखादा 4 चाकी गाडी घेऊन आला आणि चल फिरायला म्हणला की निघाला. पण इथे बसलेल्यापैकी असं कुणी करत नाही. पण मला सांगायचं की आमच्या भावना टिकत नाही. विठाला कीर्तनाला निघालो तर कीर्तनातच पोहोचलो पाहिजे. दुसरा मध्ये त्याला व्यत्यय येता कामा नये. आणि म्हणून आमच्या भावना या अखंड टिकाव्या अशी प्रार्थना तुकाराम महाराज करतात. आणि सरतेशेवटी महाराज म्हणतात, हे प्रभू, तुझ्या कृपेनं या भावना अखंड टिकून राहिल्या, हे चित्त तुझ्या चिंतनात राहिलं. आणि बुद्धीत कधी दुर्बुद्धी जर निर्माण झाली नाही तर मनुष्य जीवनामध्ये याच्यापेक्षा मोठेपण काय असतं, श्रेष्ठत्व काय असतं. लोक म्हणत असतील की पैसा, अडका, प्रसिद्धी हे मोठेपण आहे. पण तुकाराम महाराज आजही आम्हाला समजावून सांगतात, तुमची सद्बुद्धी हेच तुमचं मोठेपण आहे, तुमचं चांगलं चिंतन हेच तुमचं मोठेपण आहे. आणि तुमच्या अंतकरणातल्या भावना अखेरपर्यंत टिकून राहणं हेच मोठेपण आहे. महाराज म्हणतात, याच्यापेक्षा मोठा लाभ नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आता, तुका म्हणे
तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुझे पाय चित धरी तुझे पाय